25 वर्ष मुंबईत शिवसेनेचा महापौर होता, मुख्यमंत्री पद होतं, त्यावेळेस काय केलं असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना विचारलाय। तर राज ठाकरेंच्या 2000 कोटींच्या आरोपाला नेमके पुरावे काय आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी पुरावे देऊन बोलावं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। 25 वर्ष मुंबईमध्ये तुमचा महापौर होता, त्यावेळेला तुम्ही काय केलं असा सवाल बावनकुळे यांनी विचारलेला आहे। मुख्यमंत्री असताना तुम्ही मुंबईसाठी काय केलं असा सवालही बावनकुळेंनी केलाय। राज ठाकरेंच्या 2000 कोटींच्या आरोपाला पुरावे काय असं यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। पुरावे आहेत तर ईडीकडे द्या, हे पुरावे आहेत तर हे पुराव्याची चौकशी करत नाहीत, न्यायालयामध्ये याचिका दाखल करा। तेव्हा राजसाहेबांना आता हे म्हटल्यानंतरही असं वाटेल की मी सल्ला देतो, आमचे रिलेशन बिघडवू नका, कारण अपार्ट फ्रॉम पार्टी वी आर, म्हणजे मी त्यांना खूप रिस्पेक्ट देतो। आणि त्यामुळे 20,000 कोटी काय 2 लाख कोटी पण असतील, अडचण नाही, पण ते पुराव्याशी मांडायला लागतील। राजसाहेब उद्धवजींना भावनात्मक मतं मागायचे आहेत, पण महाराष्ट्राची मुंबईची जनता विकासाला मत देणार आहे। आधी सांगितलं की आम्ही ठाकरे बंधू एकत्र येतो, आम्ही म्हटलं की एकत्र या, कुटुंब एकत्र आलंच पाहिजे। आता हा भावनात्मक मुद्दा चालत नाही। मग बघितलं की टीका टिप्पण्या केला त्या चालत नाही। मग म्हटलं होट चोरी केली ती चालत नाही। मग म्हटलं मशीन चोरी झाली ती चालत नाही। आता नवीनच फंडा काढला, मुंबईत राहिल्यानेच मुंबईचा जन्म घेतला तरच मुंबईचा विकास करू शकतो। मग तुम्ही का नाही केला? 25 वर्ष महानगरपालिकेचा महापौर तुमचा होता, मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळालं, तुम्ही मुंबईच्या विकासाचं विजन का तयार